त्यानंतर आता वळूयात नाशिककडे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला असून हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झालेत। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतो। वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत। मंत्री गिरीश महाजन या भागामध्ये आता दाखल झाले आहेत। तर बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी करतायत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन, बिबट्याला पकडण्यासाठी काय केलं जातंय? निखिला, आपण बघतोय की या ठिकाणी बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे। स्वतः आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे या ठिकाणी आले होते। त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली की एकूणच काय परिस्थिती आहे। हा संपूर्ण रहिवासी परिसर आहे निखिला, आणि बंगल्यांची मोठी संख्या या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात अशा पद्धतीने हा बिबट्या जो आहे तो पळत असल्याचं बघायला मिळतंय। एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांची आणि बघ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यामुळे रेस्क्यूमध्ये अडथळे येत होते। वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना या ठिकाणी हे सगळं क्राउड मॅनेजमेंट अवघड होत होतं आणि त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी आता एक दोरी बांधण्यात आलेली आहे आणि बाकी सगळ्या लोकांना या संपूर्ण परिसरापासून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर मागे तिकडे बघत असाल तर माझ्या मागच्या बाजूला तिकडे पोलीस कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या बिबट्याच्या शोधात आहेत। संपूर्ण परिसरामध्येच कुठेतरी बिबट्या असावा अशा पद्धतीची एकूणच खरं तर शक्यता आहे। मध्ये काही कर्मचारी जे या ठिकाणी रेस्क्यू करत होते त्यांना बिबट्या दृष्टीस पडला देखील होता, त्यांना बिबट्या दिसला पण होता। मात्र बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन मारलं जातं आणि ते मारत असतानाच तेवढ्या वेळातच हा बिबट्या निसटला आणि तो आता दुसऱ्या बाजूला जाऊन पळालेला आहे। त्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि सर्च ऑपरेशनमध्ये बिबट्या जर सापडला, दिसला तर त्याला पहिले प्राथमिकदृष्ट्या त्याला या ठिकाणी इंजेक्शन मारलं जाईल। गुरुसंपदा कॉलनीचा हा संपूर्ण परिसर आहे। महात्मा नगरच्या अगदी मागे संत कबीर नगरच्या परिसरात गुरुसंपदा कॉलनीमध्ये सध्या बिबट्या असल्याचं बोललं जात आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि नागरिकांची गर्दी होऊ नये याच्यासाठी देखील कुठेतरी सगळं नियोजन जे आहे ते पोलिसांच्या वतीने केलं जात आहे। कारण रेस्क्यू सुरू असतानाच या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आणि त्यामुळे हा बिबट्या जो आहे तो पसार होण्यात यशस्वी ठरला। नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना थोडासा या ठिकाणी धाक देखील दाखवावा लागला। त्याच्यामुळे हे सगळे गर्दी जी आहे ती आता दूर करण्यात आलेली आहे। मात्र बिबट्या अद्यापही हाती लागलेला नाही आहे। 2 बिबटे या ठिकाणी आल्याचं जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं, ज्यापैकी एक बिबट्या जो आहे तो इथून पसार झालेला आहे। दुसरा बिबट्या जो आहे तो याच गुरुसंपदा कॉलनी परिसरात कुठल्या तरी एखाद्या परिसरात बंगल्याच्या एकतर कुठल्या तरी पार्किंग स्लॉटमध्ये किंवा कुठल्या तरी गोडाऊनच्या परिसरात असावा अशी शक्यता वर्तवली जाते आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण क्विक रिस्पॉन्स टीम जी वन विभागाची आहे त्यांची एकूण शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो की फक्त वन विभागच नाही तर पोलीस कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे स्थानिकांची देखील या ठिकाणी मदत घेतली जाते आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण वरती देखील दाखवावं कशा पद्धतीनं खिडक्यांच्या गॅलऱ्यांमध्ये त्याचप्रमाणे टेरेसवर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी हा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन बघण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्यासोबतच बिबट्याची जर हालचाल कुठे झाली तर या नागरिकांकडून पोलिसांना आणि वन विभागाला तशा सूचना देखील केल्या जात आहेत, तशी माहिती देखील दिली जाते आहे। उत्सुकता आहे, भीती आहे आणि त्यामुळे काही वेळापूर्वी ज्यावेळेला बिबट्यानं उडी घेतली आणि पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इथे असलेले वन विभागाचे कर्मचारी, क्विक रिस्पॉन्स टीमचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांची देखील 1 मिनिट धावपळ उडाली होती। काही कॅमेरामॅन होते, काही पत्रकार होते, त्यांची देखील 1 मिनिट तारांबळ उडाली होती। मात्र या ठिकाणी बिबट्या जो दृष्टीस पडला त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा तो पसार झालेला आहे। या संपूर्ण परिसरात बिबट्या नेमका कुठं आहे याचा शोध सध्या घेतला जातोय। वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते देखील सातत्यानं जे बंगले आहेत या परिसरामध्ये त्या बंगल्यांच्या टेरेसवर जाऊन खरं तर वरतून शोधण्याचा देखील प्रयत्न करतायत की बिबट्या कुठे दृष्टीस पडतोय का। अंधार होण्याच्या आत हा बिबट्या खरं तर सापडणं आवश्यक आहे। सूचना दिल्या जात आहेत, आपण ऐकू शकतो। पुन्हा एकदा सगळे प्रयत्न
वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन विभागाच्या टीमकडून केले जातात। निश्चितपणे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत, मात्र या ठिकाणी देखील एक बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे याच्या पुढे जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जात नाही आहे। मात्र सातत्यानं या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ह्याच सूचना दिल्या जात आहेत की ज्या पद्धतीनं ही संपूर्ण रेस्क्यू हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा आणि त्यासोबतच जर समजा कोणाला बिबट्या दृष्टीस पडला तर त्यांनी तात्काळ त्याची माहिती जी आहे ती इतर कर्मचाऱ्यांना द्यायची आहे। गर्दी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बघायला मिळते आहे। नागरिकांची आणि बघ्यांची गर्दी जरी इथे असली तरी कुठेतरी पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनुचित घटना घडू नये, कुठेही आणखी कोणावर हल्ला होऊ नये यासाठी देखील पोलीस प्रयत्न करत आहेत। बिबट्याची दहशत मात्र या संपूर्ण परिसरात निश्चितपणे बघायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत त्यांची या ठिकाणी धावपळ उडाली, त्यांचा गोंधळ या ठिकाणी झाला। मात्र आपण इकडे कोपऱ्यात जर बघितलं तर इकडे काही नागरिक आहेत जे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत आणि ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की नेमकं काय झालं, नेमकं आपण काही बघितलं, काही माहिती आपल्याला इथल्या नागरिकांनी काही माहिती दिली आहे। स्थानिक नागरिकांनी ज्या वेळेला फोन करून माहिती दिली की या ठिकाणी बिबट्या दिसतोय तर त्यावेळेला आलो, त्यावेळेला इथे संत कबीर नावाच्या वस्तीमध्ये 3 लोकांवर हल्ला करून तो बिबट्या इकडे वनविहार कॉलनी आणि गुरुकुल कॉलनीच्या परिसरात आल्याचं त्या लोकांनी कळवल्यामुळे आम्ही इथे आलो। त्यावेळेला एका टपरीमध्ये बिबट्या लपल्याचं कळत होतं आणि त्यावेळेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलवलं, त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता एका अधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला केला आणि तिथून तो पाठीमागच्या दुसऱ्या एका कॉलनीत गेला। तिथे पण एक चंद्रात्रेंच्या बंगल्याच्या पाठीमागे बेकरीमध्ये तिथे एका कर्मचाऱ्यावर त्यांनी हल्ला केला। असं जवळपास 5 लोकांवर हल्ला केला, परंतु तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बंगल्यांमधून तो पळतो आहे। त्यामुळे हे ऑपरेशन त्याला पकडण्यास त्यामुळे अडचणी निर्माण होते। आता अंधार पडतोय, खरं तर लवकर तो पकडला गेला पाहिजे। भाजपचे नेते देखील आहेत, निलेशजी गिरीश भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी देखील पाहणी केली, काय सूचना दिल्या आहेत? भावनी फॉरेस्ट आणि पोलीस डिपार्टमेंटात तत्पर कारवाई करायला लावलेली आणि दोन्ही डिपार्टमेंट तुरंत कारवाई करून लवकरात लवकर त्याला पकडतील असं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सकाळी प्रथम जॉगिंग ट्रॅक कांबळ्यांचा सुरशीनगरचा तिथं प्रथम आज दिसला। हां, मग आम्हाला मेसेज आल्यानंतर मग आम्ही लोकांना कळवलं असं आहे आणि मग नंतर दुपारी समजलं की डायरेक्ट इथंच आलेला आहे तो। कृषीनगर जॉगिंग ट्रॅकच्या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास हाच बिबट्या बघायला मिळाला असं इथले काही ज्येष्ठ नागरिक सांगतायत। निखिला, खरं तर कृषीनगर जॉगिंग ट्रॅकच्या परिसरामध्ये मागच्या वेळेला देखील अशाच पद्धतीनं बिबट्या दृष्टीस पडला होता, नजरेस पडला होता। वन विभागानं या संदर्भातलं सर्च ऑपरेशन देखील केलं होतं, मात्र आज या ठिकाणी बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीत घुसलेला आहे। महात्मा नगरच्या मागे असलेल्या संत कबीर नगर परिसर आणि तिथून पळाल्यानंतर गुरुसंपदा कॉलनीच्या परिसरात सध्या बिबट्या जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे इकडे बघा, इथे काही इथले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना देखील त्यांची ओळख पटवल्यानंतरच या ठिकाणी सोडलं जातं। इथे राहणारे जे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना देखील इथे जाण्या येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे वन विभाग असेल, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल, यांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन जे आहे या बिबट्याचं ते अद्यापही सुरू आहे आणि बिबट्या मात्र अद्यापही दिसून आलेला नाही आहे। आपण बघतोय की या ठिकाणी नागरिक देखील वरतून उत्सुकतेपोटी, भीतीपोटी हा संपूर्ण सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी बघतायत। बिबट्याचा मागमोस कुठेही लागत नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी चिंता निश्चितपणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आहे, कारण बिबट्या अद्यापही सापडलेला नाही आहे। अंधार पडतोय निखिला आणि अंधार पडल्यानंतर हे सर्च ऑपरेशन आणखी अवघड होऊ शकेल, त्यामुळे बिबट्याला पकडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आता वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते आपल्या जीवावर उदार होऊन खरं तर मेहनत करतायत। मगाशी आपण बघितलं की अक्षरशः हे वन विभागाचे कर्मचारी जे होते ते या ठिकाणी घरांच्या पत्र्यावर चढले, टेरेसवर गेले आणि बिबट्याचा शोध त्यांनी लावला। बिबट्या दृष्टीस देखील पडला, बिबट्या दिसला सुद्धा, मात्र अवघ्या काही सेकंदात हा बिबट्या जो नाहीसा झाला तो अद्यापही सापडलेला नाही आहे, तो पकडला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण आहे। हा बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा यासाठीचे शर्तीचे प्रयत्न वन विभागाच्या वतीनं केले जात आहेत। स्वतः गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे या ठिकाणी आलेले आहेत।
अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी खरं तर नाशिकच्या पोलीस आयुक्तांना देखील या ठिकाणी फोन केला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक जी आहे ती या ठिकाणी पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत, कारण नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे कुठेतरी सर्च ऑपरेशनला अडथळा निर्माण होतोय। यासोबतच जर बिबट्या अचानक समोर आला किंवा अचानक त्यांनी इथून पळण्याच्या प्रयत्नात कोणावर हल्ला केला तर पुन्हा एकदा इथे कॅज्युअलिटीज होऊ शकतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर गिरीश महाजन यांनी पोलीस देखील अतिरिक्त मागवल्याचे या ठिकाणी कळत आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते अद्यापही सुरूच आहे। परिसरातले नागरिक जे आहेत ते भयभीत आहेत। कुठेतरी लवकरात लवकर हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पूर्ण व्हावं अशा पद्धतीची एक अपेक्षा या सगळ्यांना आहे आणि त्या दृष्टीनं शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। पोलीस कर्मचारी असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील, हे शर्थीचे प्रयत्न करून या ठिकाणी खरं तर या बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारचा मागमूस जो आहे तो लागत नाही आहे। हे सगळे नागरिक जे आहेत परिसरातले ते आपण बघतोय, गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आजूबाजूचे सगळे रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। मात्र पोलिसांनी या सगळ्या लोकांना बाजूलाच थांबवलेलं आहे। कुठेही गर्दी होऊ नये, कुठेही खरं तर अडचण येऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपण बघतोय की काही लोक जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांना मदत करण्याचा देखील प्रयत्न करतायत। हे सगळे लोक जे आहेत ते या बाजूला थांबवण्यात आलेलं आहे, त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। कोणीही मध्ये येऊ नये, कोणीही या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मध्ये येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कधी संपणार, बिबट्या नेमका कधी शोधला जाणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे दृश्य जे आहेत ते खूप काही बोलून जातात निखिला। खरं तर अंधार पडायला सुरुवात झालेली आहे, अंधार होतोय आणि अंधार होत असताना आता रेस्क्यू टीम देखील पूर्ण शर्तीनिशी, पूर्ण प्रयत्नांनिशी खरं तर या ठिकाणी प्रयत्न करते की ह्या लवकरात लवकर बिबट्या सापडावा। या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी तैनात आहे। जर समजा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणाला काही जखमा झाल्या, कोणी काही जर जखमी झालं तर त्यांना या ठिकाणी त्यांच्यासाठी देखील रेस्क्यू। तर नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्या सध्या सुरू आहे। गंगापूर रोड परिसरामध्ये या वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। 2 बिबट्या या ठिकाणी होते आणि त्यानंतर एक बिबट्या या ठिकाणाहून पळून गेल्याचं देखील कळतं। अंधार पडत आलाय, त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करणं, ह्याला ताब्यात घेणं हे खूप जिकरीचं होणार आहे वन विभागासाठी। मात्र तशी फिल्डिंग लावण्यात आली आहे, काही पिंजरे या ठिकाणी आणण्यात आले, जाळी आणण्यात आली आहे आणि ज्या ठिकाणाहून बिबट्या बाहेर पडण्याची शक्यता आहे तिथे ही जाळी देखील लावण्यात आलेली आहे। काही वेळातच या ठिकाणी गिरीश महाजन देखील पोहोचतायत। तर पोलीस या ठिकाणी पोलीस आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत, रेस्क्यू टीम जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। मात्र आता सध्या बिबट्या कुठे लपून बसलेला आहे ते आता शोधलं जातंय। या अशा प्रकारच्या जाळ्या आणण्यात आलेल्या आहेत। तर ज्यावेळेला बिबट्या जर बाहेर आला किंवा त्याने त्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर ही जाळी त्याच्यावर टाकली जाईल। कालही आपण पाहिलं की बिबट्याला कशा प्रकारे या जाळीच्या माध्यमातून पकडण्यात आलेलं होतं। या ठिकाणी काही छोटे बंगलो आहेत, या बंगलोंच्या पार्किंगमध्ये बिबट्या असण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते। मात्र सध्या तरी हा बिबट्या पुन्हा एकदा काही निदर्शनास आलेला नाही। याआधी एका बिबट्याने या ठिकाणी उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला तर त्यावेळेला त्याला पकडण्यामध्ये यश आलं नाही। मात्र जिथे झाडी आहे किंवा ज्या ठिकाणी पार्किंगचा एरिया आहे तर त्या ठिकाणी आता पोलिसांकडनं शोध घेतला जातोय। नागरिकांची यासाठी मदत घेतली जात आहे। पकडायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर एका बिबट्यानं या ठिकाणी हल्ला केला होता। तर आता पुन्हा एकदा ही शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। कुठल्या पार्किंगमध्ये किंवा झाडीमध्ये हा बिबट्या लपून बसलाय का तर हे देखील आता शोधलं जात आहे। तर आता ही जी दृश्य आपण पाहतो इथेच बिबट्या असण्याची एक शक्यता आहे आणि त्यासाठी ही जाळी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा चंदनकडनं आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत की नेमकं काय आता तिथे सुरू आहे, कारण वर लोकांनी आपण पाहतो की जाळी पकडलेली आहे, या बाजूला सुद्धा लोकांनी इथे जाळी पकडलेली आहे। तर इथे काही घरं आहेत त्यामध्ये काही हा बिबट्या लपून बसलेला आहे का याचा देखील शोध घेतला जातोय। सगळे अगदी या ठिकाणी तयारीत दिसतात। तसंच गिरीश महाजन देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि
बिबट्याला पकडण्यासाठी नेमकी वनविभागाकडनं पोलिसांकडनं काय तयारी करण्यात आलेली आहे तर त्याचा आढावा देखील त्यांच्याकडनं घेतला जातोय। तर अशा प्रकारे जाळ्या ज्या आहेत त्या आणल्या गेलेल्या आहेत आणि गिरीश महाजन यांच्याकडनं या सगळ्याचा आढावा घेतला जातोय की कशा प्रकारे या बिबट्याला या ठिकाणी रेस्क्यू केलं जाईल, पकडलं जाईल। तर याचा आढावा गिरीश महाजन यांच्याकडनं केला जातोय। तर स्वतः गिरीश महाजन ही जाळी घेऊन या ठिकाणी उभे आहेत। तर अशा काही ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतः गिरीश महाजन देखील इथे ऍक्टिव्ह असतात नेहमी आणि आता बिबट्या या ठिकाणाहून बाहेर आला आणि जाळी जी आहे त्या जाळीमध्ये तो अडकला का आपण पाहणार आहोत। काय सोडलं माहिती का त्यांनी? दोन टाइम सुटला आणि तिकडूनच चांगलं धरलेलं नव्हतं त्यांनी। तिकडं जागा आहे का? त्याला लागेल का? मी काय होतो? मागे गेलाय। उडी मारली त्याच्यामध्ये कोणी जखमी झालंय का तर त्यासाठी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आणण्यात आलेली होती। या काय इकडे चल आख्या अगदी आवाक्यात आलेला होता। या ठिकाणी बिबट्याला पकडलं देखील गेलं होतं। त्या जाळीमध्ये तो अडकलाही होता, मात्र जाळीवरून उडी मारून हा बिबट्या पसार झालेला आहे। बिबट्या हा तसा एक चपळ असा प्राणी आहे, त्यामुळे त्याला पकडणं तेवढाच जिकिरीचं असतं। प्रचंड ताकद आणि चपळ असा हा प्राणी आणि त्यामुळे बिबट्याला पकडणं वनविभागासाठी देखील कठीण असतं। तर आता हे एक घर आहे, पार्किंगचा हा एरिया आहे आणि या परिसरामध्ये कुठेतरी आता बिबट्या लपून बसलेला आहे। तर पुन्हा आता इथे या ठिकाणी शोध घेतला जातोय। दुसऱ्यांदा अशा प्रकारे हा बिबट्या पकडत असतानाच पळून गेलेला आहे। हो आहे। तर नाशिकमध्ये सुरू आहे ऑपरेशन बिबट्या। Rally!